हॅलो. सो आजचा माझा मिनी ब्लॉग स्टार्ट होत आहे एकदम संध्याकाळी, कारण की आज होता दिवसभर माझा उपवास आणि दिवसभर मला काही जमलंच नाही कामांच्या ह्याच्यात. आणि मी आहे ना मस्त आहे की साडी वगैरे लावून आहे ना आवरून घेतलेलं, देवपूजा पण करून घेतलेली. आणि आज उपवास होता पिठवरी अमावस्येचा. आज आहे पिठवरी अमावस्या. मी सर्व आवरून वगैरे आम्ही आलो मम्मीकडे. तुम्हाला माहितीच आहे आमचे सगळे सण नियमाप्रमाणे मम्मीकडेच असतात. सो आम्ही आलो मम्मीकडे. मम्मीने ना मस्त आहे की पिठवरीची पूजा वगैरे मांडलेली. मग आम्ही पण घेतलं पाया पडायला. आणि त्याच्यात आमच्या त्विशू मॅडमचं चाललेलं का देवीला हार मी घालेन, वेणी मी, म्हणजे सर्व मी करेन, तेच तिचं चाललेलं. सो तेच त्याचं ठेवणं चाललेलं. सो मस्त अशी आम्ही पूजा वगैरे केली आणि पूजेसाठी मस्तपैकी मोदक फुगे वगैरे बनवलेले. आणि आज आहे ना पिठोरी आम्ही सर्व एकत्र, खूप मस्त वाटलं. आणि आम्ही आहे ना मम्मीकडेच वस्तीला राहणार होतो, कारण की हे जाणार होते ऑफिसला, यांची होती नाईट. सो मी आणि त्रिशा तर मम्मीकडे. सो खूप मस्त वाटलं, म्हणजे पूजा वगैरे करून खूपच भारी वाटलं. मला तर खूपच आवडतं, म्हणजे असे उपवास वगैरे असल्यावर. सो त्याच्यानंतर आहे ना आम्ही पाय वगैरे पडला आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही, मग थोडा उशीर बसलो वगैरे. आणि मग गेलो आम्ही आत्याकडं. आत्याकडून पण आहे ना दर्शन घेऊन आलो पिठवरीबाई अमावस्येचा, म्हणजे पिठवरी देवीचा दर्शन वगैरे घेऊन आलो मस्तपैकी. नंतर आल्यानंतर आम्ही आरती केली. सो तुशू मॅडम आरती घेतली. आधी आम्ही घेत होतो तर नाही मलाच घ्यायची आरती, असं मॅडमचा हट्ट. सो आम्ही मस्त आरती वगैरे केली, तिशानेच आरती घेणं चाललं. आणि त्याच्यानंतर आहे ना जेवलो वगैरे आणि मस्तपैकी फुगे आणि मोदक खाऊन आमचा उपवास सोडला. खूपच मस्त वाटलं, असे सगळे एकत्र असल्यावर जामच भारी वाटतं. आणि मग आत्तापासूनच मी आणि त्विशा गणपतीसाठी आलेलो आहोत मम्मीकडे. म्हणजे जेव्हा पिठवरी असते ना त्या दिवसापासूनच आम्ही दोघी मम्मीकडे येऊन राहायला सुरुवात करतो गणपतीसाठी. सुई आहे आत्याची पिठवरी, जी आम्ही पाया पडायला गेलेलो. आल्यानंतर मस्त जेवलो आणि मग असं संपला आजचा दिवस. खूप मस्त गेला. आणि इकडे बघा तुशी मॅडमचा कसा डान्स चाललेला, एकटीचा चष्मा लावून सगळ्या लाईटा वगैरे लावलेल्या आणि तिचंच डान्स चाललेला. सो असं संपला आमचा आजचा मस्त दिवस. बाय बाय.